येत्या काळामध्ये मुंबई हे शहर राहण्यासाठी सुरक्षित असेल की नसेल? कार्बन डायऑक्साईड वातावरण एवढा झाला की त्यांना गुदमरणं होत आहे, म्हणून झाडं वाढताना दिसत नाहीये, ती खुंटली जात आहेत. विकास हा पृथ्वीच्या विनाशाचं कारण होतं. देशात जो काही विकास चालू आहे, अंदमान निकोबारचं जंगल, गडचिरोलीचं जंगल, तर वाढवण मेगा पोर्ट 95ला IPCC म्हणते की तुम्ही समुद्रापासून लांब जा, तर त्याच स्थितीमध्ये तुम्ही सागरी किनाऱ्यांचा विकास करायला गेला आहात. म्हणजे आता जे परिणाम होत आहेत हे सगळे त्याचेच आहेत. भारतीय उपखंडाला फटका आता 3-4 वर्षानंतर भयंकर स्थितीत असणार आहे. वादळं आणि उष्णतेच्या नुसत्या लाटा असतील, शेती उत्पादन होणार नाही. उरली सुरली जंगलं वाचवणं हे काम आहे, सागरी किनारे जपणं हे काम आहे. याच्यात राजकीय लोकांना मी म्हणेन की तुम्ही खऱ्या अर्थाने पालकत्वाची भूमिका बजावत राहा. असं म्हटलं जातं की मुंबई एकदाच पाण्याखाली जाणार. मुंबई ही 2034 साली एक तर तुम्ही रिकामी करा, नाहीतर आपोआप रिकामी होईल.